आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित मंचावर उपस्थित सर्व संस्थेचे संचालक मंडळ, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापक पर्यवेक्षक, उपस्थित सर्व शिक्षक आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घेऊन आला विद्यार्थी आणि त्यांचे पालक, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। हा एक बहुमान आपल्या शाळेला मिळून दिलेला, शाळेला मिळाला म्हणजे तो संस्थेला मिळाला आणि हा बहुमानाची मानकरी तुम्ही आहात, म्हणून म्हणजे तुमच्यामुळे हा बहुमान आज आपल्याला मिळाला। आता सरांनी सांगितलं की आपल्या शाळेचा निकाल हा अतिशय चांगला लागलेला आहे। बरोबर आनंदाची गोष्ट आहे की आपले विद्यार्थी या ठिकाणी 95-96% पास झालेले। तर याच्या मागे तुमची मेहनत आणि शिक्षकांची मेहनत या दोन गोष्टी आहेत। सरांनी जरी सांगितलं असलं की संस्थेचा याच्यामध्ये खूप मोठा हात आहे, फक्त संस्था प्रत्यक्ष काम करू शकत नाही। संस्था काय करणार आहे? प्रत्यक्ष शिकवायचं काम करणारे ते तुमचे शिक्षक आहेत, या ठिकाणी प्राध्यापक आहेत आणि त्यांनी तुम्हाला खूप काही दिलं, तुम्ही ते कठोर मेहनत केली, पालकांनी तुम्हाला साथ दिली आणि म्हणून आज हा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं म्हणजे आपला हा जो सत्काराचा कार्यक्रम असतो मुलांचा, हा आपला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असतोच, परंतु त्याला खूप उशीर होतो आणि म्हणून एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण दरवर्षी करत असतो आणि त्याच्यामुळे पहिले 5-5-5 तिन्ही फॅकल्टीमधले विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपण सत्कार करतो। शिक्षकांची, पालकांची तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की जुना काळ जर पाहिला तर आपण पाहत होतो की त्या काळामध्ये 70-75% मार्क पडले म्हणजे खूप वाटत। आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस 70% मार्क पडले म्हणजे असं वाटतं की खूप काही मार्क आम्हाला मिळालेले, पण आज जर किती आपण पाहिलं तर 99.99% मार्क घेणारे मुलं आहेत, म्हणजे स्पर्धा किती वाढलेली आहे। आज तुम्ही कोणी 96, कोणी 94, कोणी 95, म्हणजे ही कल्पना आम्ही ज्यावेळेस करू पण शकतो इतके पण मार्क मिळतात म्हणून, म्हणजे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जर तिथे टिकायचं तर आपल्याला खूप मेहनत करावं लागणार। आणि जसं आता जाधव सरांनी सांगितलं तेच मी पालकांनाही सांगितलं की विद्यार्थ्याचा कल पहा। आपण पाहतो विद्यार्थ्याला, आपल्या विद्यार्थ्याला 95% मार्क पडले, 94% मार्क पडले, आपलं एकच ध्येय मुलाला डॉक्टर बनवणं, ते एकच ध्येय सगळ्याच्या मनामध्ये। मुलाला नीटचे क्लासेस लावणं, त्याला नीटचा अभ्यास करायला लावणं, त्याला डॉक्टर बनवणं, हे एकच क्षेत्र आहे का? नाही। आज जर किती आपण विचार केला तर या परिसरामध्ये किंवा या जगामध्ये भरपूर असे काही क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करू शकतो। फक्त डॉक्टर या क्षेत्रामध्ये तर आपली प्रगती होती असं काही भरपूर क्षेत्र आहे। त्याच्यामुळे आपण आपला कल पाहायचा, पालकांनी विद्यार्थ्यांचा कल पाहायचा, विद्यार्थ्यांना विचार करतो काय बनायचंय, तर कोणतं क्षेत्र आवडीचं आहे। एखादा विद्यार्थी आर्ट्समध्ये जाऊन पुढं IAS IPS होऊ शकतो, कारण आर्ट्स जर किती घेतलं त्यानं तरी तो पुढे IAS IPS होऊ शकतो, म्हणजे तो डॉक्टर झाला म्हणजे त्यानं सगळं त्या आयुष्यामध्ये मिळवलं असं काही नाही। आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी भरपूर क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे जा आणि कोणत्याही कामाचं बटन घेऊ नका अभ्यासाचं, कारण खूप अभ्यास आहे। हा अभ्यास एवढा आहे की त्याचे पुस्तक जर किती आपण पाहिले तर त्या पुस्तकाचं वजन आपण तोडू शकत नाही, इतका अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बर्डन येऊ शकतं। कारण पालकाची अपेक्षा असते, शिक्षकाची अपेक्षा असते, आमची अपेक्षा असते किंवा आपल्या शाळेचे मुलं आहेत, आपल्या शाळेच्या मुलांनी खूप काही केलं पाहिजे, पालकांना वाटतं की आपला मुलगा हा खूप काही हुशार झाला पाहिजे, खूप काही बनला पाहिजे आणि साहजिकच आहे, प्रत्येक पालकाची अपेक्षा वाटलं, प्रत्येकाला वाटतं की आपले मुलं कुठेतरी टिकले पाहिजे, कुठेतरी बनले पाहिजे। चांगलंपणे वाईटपणे याचा तुम्ही करण्यासारख्या, कारण 9वी आणि 12वी मुलं, त्याच्यामुळे मोबाईलचा आपण जास्त चांगलाच उपयोग करून घेतला पाहिजे, त्याचा वाईट उपयोग आपण केला नाही पाहिजे, त्याचं व्यसन आपण लागू देऊ नये। त्यात ते जर कधी लागलं तर आपण आयुष्यामध्ये काही घडू शकत नाही, किंवा बाहेर जर कधी शिकायला गेलो, तुम्ही बाहेर शिकायला जाता, कारण आता एवढं काही झाल्यानंतर आपल्याला शिकायला बाहेर जावं लागणार आहे, आपल्या इथे व्यवस्था नाहीये, त्यामुळे क्लासेसच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं आपण बाहेर जातो, त्या ठिकाणी बाकीची मुलं आपल्याला मिळतात, बाकीची मुलं ज्यावेळेस भेटतात त्यांचा जो थाट माट आपण पाहतो आणि त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण एकदम डिप्रेशन मध्ये जातो, आपल्या मनावर दडपण येतं कारण ही मुलं कसे, ते काय इंग्रजी बोलतात, काय पाठपाठ राहतात, काय मोठमोठ्या गाड्यामध्ये येतात, त्यांचा थाटमाट काय, आपण काय, फक्त असं संकुचित न होता तर त्या ठिकाणी खचून न जाता आपण आपला अभ्यास त्या ठिकाणी चालू ठेवायचा। तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहेत, काही शेतकऱ्यांची मुलं त्या ठिकाणी आपण पाहतो, आम्ही शाळेमध्ये जातो, आम्ही पाहतो
आम्ही शाळेत जातो त्यावेळेस मुलं शेतातलं काम करून शेण पाणी दूध गीत काढून आमच्या मुलं पुढे पळत असतात कशासाठी शाळेसाठी म्हणजे शेतातलं काम करून ते घरी जातात नंतर शाळेत येतात पुन्हा ज्यावेळेस शाळा सुटते आम्ही निघतो त्यावेळेस आम्हाला मुलं दिसतात कुठं आमच्या पुढे पळत असतात कुठं परत त्यांना शेतात जावं लागतं शेतातले कामं करावं लागतात आणि इतकं करून सुद्धा आपली मुलं या ठिकाणी ग्रामीण भागातले पुढे म्हणजे इतकं असून सुद्धा शहरात जर किती पाहिजे तर शहरात सकाळी 4 वाजेपासून उठल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्याला एकच काम अभ्यास दुसरं काहीच काम नसतं आणि त्यामुळे त्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर आपण इथून गुणवान खूप हुशार आहे कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आपल्याला तरी आपण या पातळीपर्यंत आले असं या ठिकाणी मी परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो किंवा शाळेचं नाव आपल्या पालकांचं नाव गावाचं नाव उज्ज्वल कसं होईल शाळेच्या नावाला किंवा पालकाच्या नावाला आपल्याकडून दाखव लागणार नाही याची काळजी तुम्ही या ठिकाणी घ्यावी पालकांनी पण मुलांचा कल पाहून मुलांना जे काही आवडतं त्या पद्धतीनं त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करावं आणि त्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी मार्गात लावावं ही जी काही ठिकाणी अपेक्षा करतो परत एकदा संस्थेच्या वतीनं तुमचं पालकांचं आणि आपल्या सर्व शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद.